नमस्कार. आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर न्यायमंदिर आणि कुलवृत्तांत या 2 प्रथा वाचल्यात. आता आपण एक संसर्ग या नारायण धारपांच्याच प्रथासंग्रहातील एक छोटी प्रथा, प्रेमा तुझा खेळ कसा, ही प्रथा वाचणार आहोत. सहाला श्री माझ्याकडे येणार होता आणि मी 5:45 तयार होऊन बसले होते. आजवरचा माझा अनुभव असा होता की वेळेआधीच 15-20 मिनिटं तो हजर व्हायचा. घरात दादा किंवा आई कोणी असलं तर त्यांच्याशी श्री गप्पा मारीत बसायचा. कोणी नसलं तर माझी तयारी होईपर्यंत एकटाच पुस्तकं चाळत बसायचा किंवा रेडिओ लावून बसायचा. आमच्या घरी तो परक्यासारखा कधीच वाढला नव्हता. घड्याळाकडे पाहता मी गॅलरीत आले खरी, पण आज श्री लवकर येईल का नाही याची मला शंकाच होती. 6ला आला तरी पुष्कळ झालं, मनातला लपलेला टीकाकार म्हणाला. आणि माझ्यापाशी या टीकेला उत्तर नव्हतं. गेल्या काही दिवसात श्रीच्या वागण्यात मला जरासा बदल जाणवला होता. अगदी सूक्ष्म बदल खरा, पण प्रेमिकांची नजर तीक्ष्ण असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला निसर्ग जणू काही एक दैवी शक्तीच बहाल करतो. आपल्या माणसाच्या मनातले अगदी तरल विचारही अगदी सहज टळतात. जी गोष्ट मी इतके दिवस जाणून बुजून नाकारत होते, ती दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होत चालली होती. श्रीचं माझ्यावरचं लक्ष कमी व्हायला लागलं होतं. मनातला छुपा शत्रू म्हणाला, आजची भेटसुद्धा तुझ्या सांगण्यावरून ठरली आहे. आणि तेही खरंच होतं. मीच भाबडेपणाने त्याला विचारलं होतं, उद्या येशील 6ला? त्यावेळेचं त्याचं क्षणिक चाचरणं मी सोयीस्करपणे विसरले होते. त्याच्या सहवासाची उत्सुकता मला आंधळी करीत होती. आता मला वाटलं, मी विचारलं नसतं तर त्याने कदाचित भेटीचा विषयही काढला नसता. केवळ तो सुस्वभावी होता म्हणून मला त्याने नाही म्हटलं नव्हतं. घड्याळात टोले पडायला लागले, एका मागून एक 6. प्रत्येक टोला माझ्या जिव्हारी बसत होता. डोळी चुरचुरत होते. मला वाटलं आता मला रडू येणार आहे. आणि शेवटच्या ठोक्याला श्रीची निळी गाडी वळणावरून आली. सपाट्याने आली. गाडीतून उतरता त्याने वर पाहिलं आणि तो हसला. घड्याळाकडे पाहत तो खालूनच म्हणाला, मी वर येऊ का येतेच खाली? हातानेच मी त्याला खालीच थांबायची खूण केली आणि मी आत वळले. त्याला पाहताच मन कसं फुलून आलं होतं. पण हा आनंद निर्भेळ नव्हता. मनात कुठेतरी एक बारीकशी शंका होती. आपण बोलावलं नसतं तर तो आज आला असता का? केवळ माझ्या शब्दात खातर तो आला असला तर ते मला अतिशय अपमानास्पद वाटलं असतं. हॉलमधून आत येऊन जिन्यावरून खाली जाताना मनात अक्षरशः हजारो विचार येऊन गेले. घरच्यांनी आडून दिलेले इशारेही आठवले. श्री स्वभावाने वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही, ते म्हणाले होते. पण जरा विचार करून वाट बरं, तो लक्षाधीशाचा मुलगा आहे. आपण आपले मध्यम वर्गातले लोक त्याच्याबरोबर हिंडशील फिरशील, लोकांच्या डोळ्यावर येतं बरं. उणं काढायला लोक टपलेलेच असतात. आणि या श्रीमंत लोकांचं काय सांगता येतं? 4 दिवस तुला नादी लावील आणि मग जाईल उडून फुलपाखरासारखा. तू काय करणार आहेस? हात चोळत बसशील. पुढचं सरळ आयुष्य जायचं आहे तुझे. लोटापवाद पदरी येईल, त्याला कशाची फिकीर नाही. त्याच्या मागे गडगंज संपत्ती आहे, पण तुला नावाला जपलं पाहिजे. मला सारं काही आठवत होतं. त्यावेळी मी त्यांच्यावर किती रागावले होते. श्री तसा नाही, मी त्यांना अगदी टळवळून सांगत होते. मी त्यावेळी वाटेल त्याची शपथ घेतली असती, कारण त्यावेळी माझी मनोमन खात्री होती. त्यावेळी होती. पण आता गेल्या काही दिवसातला त्याच्या वागण्यातला बदल, मी तिकडे दुर्लक्ष कसं करणार? त्याची वागणूक बदलली होती. केवळ मैत्रीची राहिली होती. त्यातला खास अर्थ गेला होता. ते म्हणत होते, त्यात खरोखर काही तथ्य आहे का? श्री खरोखरच इतका चंचल स्वभावाचा होता? माझी स्वभावाची पारट इतकी चुकली होती? मला काही केले हे पट्टेना.
श्री समोर आला होता आणि माझे विचार टोठल्या टोठे भिरभिरत गेले होते. श्रीच्या नितळ हसऱ्या डोळ्यात पाहता पाहता मी माझं भानच हरपून गेले. त्याची जवळीक ही अशीच होती, मोहट, जीवावर भूल आणणारी, सर्वस्व विसरायला लावणारी. एक क्षणभर तर मला वाटलं त्याच्यात काहीही बदल झालेला नाही. मधाच्या सर्व शंका कल्पितच होत्या. चल निघूया का, श्री म्हणाला आणि गाडीकडे वळला. त्याचा आवाज एकदम साधा, थंड झाला होता. डोळ्यात क्षणभर दिसलेली ती आपुलकी विरघळली होती. त्याने माझ्या कपड्याकडे पाहिलं नव्हतं, त्यावर काही बोलणं तर दूरच राहिलं. तसा मला माझ्या रूपाचा गर्व नाही. मला माहीत आहे की मी सुंदर आहे. कोणते कपडे आणि कोणते रंग मला खुलून दिसतात हे मी जाणते. खोट्या स्तुतीसाठी मी हपापलेले नव्हते. पण श्री, त्याच्यासाठी मी सजले होते. त्याने तरी पाहायला हवं होतं. मनातला सारा उत्साह एका क्षणात मावळून गेला. वाटलं त्याच पावली माघारी वळावं, त्याला सांगावं, आज मी येत नाही, मला बरं वाटत नाही. पण मला माहीत होतं मी काही एक करणार नाही. विश्वासघातकी पाय मला गाडीकडे नेत होते. त्याने उघड्या धरलेल्या दारातून शरीर कसं आसुसल्यासारखं आत शिरलं आणि गाडी सुरू झाली. मला त्या ड्राईव्हची आठवणसुद्धा नको आहे. श्री स्वतःच्याच कसल्या तरी विचारात मग्न होता. एकदा मला वाटलं आपण काही बोलूच नाही, मग पाहू त्याचं लक्ष आपल्याकडे जातं का ते. पण 5 मिनिटांतच माझा धीर संपला. कारण तो खरोखरच मला विसरून गेला होता. एक गोष्ट जर माझ्या लक्षात आली असेल तर ती ही होती, तो काहीही मुद्दाम करीत नाही आहे. त्याचा कशालाच काही इलाज नाही. कदाचित हीही स्वतःची फसवणूक असेल. कोणी सांगावं, मनासारखं लबाड काहीही नाही. सर्व प्रसंगांना सोयीस्कर वळण देण्यात ते मोठं तरवेज असते. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून घेतं. छे, हे द्वैतच मला असह्य झालं. दृष्टीवर एक पडदा आला होता, त्यातून प्रत्येक लहान सहान गोष्ट विकृत दिसत होती. किंवा दृष्टीवरची झापड डोळून पडत होती आणि आजवरची फसवणूक संपली होती. दर खेपेचा हा दुहेरी विचार मनाला अगदी पीळ पाडत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे मी संशयित नजरेने पाहत होते आणि त्याला कशाची जाणीवसुद्धा नव्हती. मला एकदम स्वतःच्याच वर्तनाची शरम वाटली. एखाद्यावर त्याच्या नकळत नजर ठेवण्याच्या वागणुकीची शिसारी आली. त्याला काही का वाटत असे ना, मी त्याच्यावर जीवाभावाने प्रेम करीत होते. त्याच्याशी असं वागणं मला असह्य झालं. त्याच्या व्यग्र चेहऱ्याकडे पाहावे नाही आणि त्याच्यावरून नजर काढवे नाही. गाडी जेव्हा परत दारासमोर थांबली तेव्हा मला अगदी हायसं वाटलं. आठवड्याभरापूर्वी त्याचा निरोप घेताना जीवाची कालवाकालव व्हायची. आता मला कधी एकदा घरात जाते असं झालं होतं. एक शब्दी निरोप घेऊन मी चढ दिशेत वळलीही. गाडी सुरू होऊन सपाट्याने निघून गेली सुद्धा. जिना चढत असतानाच मला दादा आणि आई यांचा आवाज ऐकू आला. ते दोघं कशावर बोलत होते कोणास ठाऊक, पण मी दारात दिसताच ते एकदम गप्प बसले आणि माझ्याकडे पाहायला लागले. मला शंका आली की ते माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असावेत. माझ्याबद्दल आणि श्रीबद्दल. संध्याकाळभर मनात साचत असलेला राग एकदम उफाळून वर आला. बोलू दे त्याला, माझ्यामुळे तुमच्या संभाषणात खंड नको, मी आज शिरत म्हणाले. वास्तविक माझा स्वभाव मुळीच चिडखोर नाही, पण काही वेळा माणसाचा अगदी निरुपाय होतो. दादा बारीक नजरेने माझ्याकडे पाहत होता आणि मग जरासा हसत तो म्हणाला, असं बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय आज. मी त्याच्यासमोर उभी राहिले. बिनसायला काय झालं? बाई र, तुझा राग माझ्यावर नको काढूस. आज लवकरसे परत आलात, तो लटक्या भीतीने मागे सरत म्हणाला. तुला काय करायचंय? मी केव्हाही परत येईल. आई आश्चर्याने व जरा रागाने मला ओरडली. मीही रागावले होते. याला काय करायच्या आहेत चौकशा? दादा अजून हसतच होता. नाही बुवा काही विचारत, पण स्वारी आज गरम दिसते खरी. काहीतरी चांगलाच ठट्टा उडालेला दिसतोय. मी एकदम ओरडले आणि मग एकदम थांबले. मलाच माझी शरम वाटली. हा आतताईपणा माझ्यात एकदम कोठून आला? शब्दात नाही तरी मनातल्या मनात मला त्याचं उत्तर माहीत होतं. मन दुखावलं होतं.
आणि जखमी जनावरासारखं ते पिसाट झालं होतं. मला जास्त वेळ ते थांबवेनाच. मी एकदम माझ्या खोलीकडे वळले. पण खोलीत जाता जाता मला आईचे अर्धवट शब्द ऐकू आले. दादा का रे विनाकारण तिला? श्रीची आणि माझी ओळख 2 वर्षांपूर्वी झाली होती, माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नात. पण ते एक निमित्त होतं. श्रीच म्हणाला होता, मीरा, देवाने आपल्याला एकमेकांकरताच घडवलं आहे. तिथे नाहीतर आणखी कुठेतरी तू मला भेटलीच असतीस. अगदी माझ्याच मनाचे विचार. वाऱ्यावरून वाहत येणारं एखादं बीज रुजावं आणि पाहता पाहता त्याचा प्रचंड वृक्ष व्हावा, तशी आमची मैत्री वाढत गेली होती. तितकीच नैसर्गिक आणि तितकीच शुद्ध. ओळख, मैत्री, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या रेषा मी केव्हा ओलांडल्या ते मला तर समजलंच नाही. असा एक क्षण आला की मला तेव्हा एकदम उमजलं, आपलं श्रीवर प्रेम आहे. त्याच्या इतकं प्रिय साऱ्या विश्वात आपल्याला काहीही नाही. श्रीशिवाय कशाला काही अर्थच नाही. श्री होता म्हणून तर सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे यांना सगळा अर्थ होता. सृष्टीचक्र त्याच्यासाठी फिरत होतं. दिवस त्याच्या विचारासाठी होता आणि रात्र त्याच्या स्वप्नांसाठी होती. फुलं त्याच्यासाठी होती, वसंत त्याच्यासाठी होता. ही अशी अद्भुत भावना होती की जी सृष्टीचा सारा रंग पालटून टाकत होती. सर्व सृष्टीला एक मुलामा देत होती. आम्ही यावर कधीही बोललो नाही. आकाशातला सूर्य कधी कोणी बोटाने दाखवतो का? तो स्वयंप्रकाशित असतो, स्वयंसिद्ध असतो. त्याला पुराव्याची काय जरुरी असते का? जे झालं ते अगदी सहजपणे झालं. श्वास येण्या इतकं सहज आणि तितकंच नैसर्गिकपणे. शब्दांची जरुरीच नव्हती. जेव्हा एकमेकांच्या मनातले लहानात लहान विचार जाणता येतात, तेव्हा एकाच्या मनातली अगदी सूक्ष्मतम अवस्थाही दुसऱ्याच्या मनात तरंग निर्माण करते. जेव्हा सर्व वेगळेपणा विरघळून जातो, तेव्हा शब्दांची जरुरी उरतेच कोठे? जे जे पवित्र असेल त्याच्या शपथेवर मी सांगते की मी श्रीच्या पैशांचा, संपत्तीचा किंवा इस्टेटीचा चुकूनही विचार केला नव्हता. दादा व आई जेव्हा त्याच्या श्रीमंतीचा विषय काढीत, तेव्हा मला त्यांची खरोखर कीव येई. या उदात्त, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी भावनेची त्यांना कल्पना तरी कशी येणार? आणि मग साहजिकच त्यांना भीती वाटत होते. श्री मला 4 दिवस नादी लावील आणि मग सोडून देईल. असं कसं होईल? सूर्य 4 दिवस उगवेल आणि मग क्षितिजाखालीच राहील, असं कोणी म्हणण्यासारखं होतं. हे निरर्थक, हास्यास्पदच जवळजवळ. माझ्या विश्वासाची पातळी शब्दांपेक्षा, विचारांपेक्षाही खोल होती. मी त्यांना किती आणि कशी समजावून सांगणार? मी गप्प बसत होते. आणि आता त्यांचे शब्द, त्यांच्या शंका, त्यांची भीती हेच खरं ठरलं होतं. श्री आणि मी, आमच्यातला पाश तुटला होता. आमच्यात एक पडदा उभा राहिला होता. श्री एकदम अस्पर्श झाला होता. आजवर मनात खोल दडवून ठेवलेली भीती शेवटी खरी ठरली होती. जे कधीच होणार नाही असा माझा विश्वास होता, तेच झालं होतं. मनात केवळ बधिरता होती, सुन्नपणा होता. त्या पाठोपाठ वेदनाही येणार होती. अगदी जीव ढिणी वेदना येणार होती. ही धक्क्यांची गुंडी जरा ओसरली की मग प्राण अगदी टासावीस होणार होते. विचारांचं रूपांतर विकारात होणार होतं आणि धमन्यांतून रक्ताच्या ऐवजी लहावा रस वाहणार होता. पण का? असं कसं झालं? अंधार कोठडीत सापडलेलं मन 4 भिंतींवर आंधळेपणाने धडका देत होतं. माझा याच्यावर विश्वासच बसत नव्हता. श्री मला विसरेलच कसा? कुडीला सोडून प्राण जाईलच कसा? मन या फत्तरी राब्यावर आपटत होतं, जायबंदी होत होतं. अश्रू आले, जीवच जणू पिळवटला जात होता. त्याचं पाणी पाणी होत होतं. पण अश्रू रागाचे नव्हते, असहाय्यतेचे होते. मनात भडका उडाला होता, पण श्रीला दोष देण्याची कल्पना चुकूनही मनात आली नाही. कदाचित हा माझा दुर्बळपणा असेल किंवा स्त्री स्वभाव असेल, पण श्रीची कोणतीच कृती अयोग्य ठरवायला मन तयारच होत नव्हतं. आईच्या हाकेने विचारांची तंद्री भंडली. ती मला जेवायला बोलवत असावी. अन्नाची वासना पार नाहीशी झाली होती. एकदा वाटलं सांगावं की मला भूक नाही,
पण म्हणजे आईला आणि दादाला खोलीत यायचं निमंत्रणच, पुन्हा प्रश्नोत्तरं आणि पुन्हा जीवाची उलाढाल. आणि त्यांना तरी दोष कसा देऊ? तेही माझ्यावर ठरीठुरी माया करीत होतेच. मी उठले, बाहेरचे कपडे बदलले, तोंडावरून पाण्याचा हात फिरवला आणि जेवायला आत गेले. दादाची नजर मला जाणवत होती, पण मी त्याच्याकडे लक्षच दिले नाही. मुकाट्याने जेवायला सुरुवात केली. जेवण अर्धअधिक होईपर्यंत दादा काही बोलला नाही. अप्रिय विषय काढून माझं जेवण आणखी बिघडवायची त्याची इच्छा नसेल कदाचित. पण तो म्हणाला, मीरा, ही गोष्ट तुला आधीच सांगायला हवी होती. पण त्यावेळी कदाचित तू ती मांडली नसतीस. आता तुला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. निदान मी तसं समजतो. तुझं लक्ष आहे का? तो काय सांगणार आहे याची मला कल्पना नव्हती, पण ते फारसं चांगलं नसणार अशी मनात शंका आली होती. हे बघ, कोणावरही पाळत ठेवण्याचा माझा हेतू नव्हता. मला तसं करण्याचं काही प्रयोजनही नाही. इतरांच्या खाजगी बाबतीत ढवळाढवळ करण्याचा माझा स्वभाव नाही, हे तुलाही माहीत आहे. काय सांगायचं ते सरळ सांग की. एवढी प्रस्तावना कशाला? तुला जरा वाईट वाटणार आहे. मीरा, गेल्या 15 दिवसात मला श्री 4-5 वेळा दिसला होता. दादा डुप्प बसला. दिसला होता तो म्हणत होता. भेटला होता असं म्हणत नव्हता. आता प्रथमच मी प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर होता. मीरा, मी त्याच्याशी बोललो नाही. मला ते प्रशस्त वाटलं नाही. कारण श्री एकटा नव्हता, त्याच्याबरोबर कोणीतरी होतं. कोणीतरी? किती मोठं शब्द. हो, एक स्त्री होती. दादा झटकन म्हणाला. मला काय वाटत होतं ते सांगताच येत नाही. एक स्त्री, आय एम सॉरी मीरा, ती अतिशय सुंदर होती. अप्रतिम लावण्य म्हणतात ते तेच असावं. माझाही जीव बेचैन झाला. मला सांगायला शरम वाटत नाही. श्री तिच्यात संपूर्ण रडल्यासारखा वाटत होता. त्याचं बाहेर कशाकडे लक्षच नव्हतं. माझ्यावरून त्याची नजर गेली, पण मला वाटतं त्याने मला ओळखलंच नाही. आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणी सर्व सृष्टीचक्र एकदम थांबल्यासारखं वाटतं. एका असह्य क्षणापुरता सर्व सृष्टीचा तोल सुईच्या अडरावर तोलल्यासारखा वाटतो. तो क्षण गेला आणि माझं सारं जग एका अंधाऱ्या गर्दीत कोसळलं गेलं. प्रतिक्रिया इतकी प्रखर असायला नको होती. सर्व प्रसंगांना समजूतदारपणे तोंड द्यायला हवं होतं. एकदम असं अधीर व्हायला नको होतं. हे सर्व योग्य विचार मनात येत होते. पण शरीराच्या प्रतिक्रिया विचारांनी ठरवून थोड्याच होत असतात. विचार आणि भावना त्यांची जडणघडण कोणत्या तरी खोल अगम्य अशा पातळीवर होत असते. शरीर धाव घेत विचारी मन फटफटत मागे जातं. माझा चेहरा एकदम पांढरा फटक पडला असला पाहिजे. दादा काहीतरी म्हणत होता, पण मला वाटतं त्याआधीच मी, दादा आणि आई, जेवण आणि आमचं घर सगळं काही विसरले होते. समोरच्या ताटाकडे, हातातल्या ढासाकडे मी अर्थशून्य नजरेने पाहत होते. आई जरा मोठ्याने म्हणाली. ते शब्द आत पोचले. मी येथे कशाला बसले आहे? हे लोक मला का सतावत आहेत? मला एकटी का राहू देत नाहीत? मला एकांत हवा होता. अंधार आला, पण एकांत आला नाही. मनात आठवणींचा गदारोळ उठला होता. श्री आणि श्री आणि श्री. मला वाटलं आजवरच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्याच्याशीच गुंफलेला आहे. आयुष्याचं वस्त्र विणलं गेलं होतं. उभे धागे त्याचे होते, आडवे धागे माझे होते. या वस्त्रावर एक मोहक चित्र साकार होत होतं. आणि आता जर कोणी हे सर्व उभे धागे उपसून काढायला लागलं तर? शरीरातली एक एक नस खेचून काढल्यासारखी ती वेदना होती. खैर की दादा किंवा आई खोलीत आले नाहीत. माझा अवतार कसा दिसत असेल याची मला कल्पनाच करवत नाही. आतून दुःखाचा डोंग उसळत होता, पण नवल हे की कोणाविरुद्ध असा त्याचा रोख नव्हता. निदान त्यावेळी तरी नव्हता. घड्याळ्याचे काटे चक्राकार फिरत होते. वेदनेचं मळसूत्रच ते. एके काटा चढत होता, पीळ वाढत होता. या दुःखाला बाहेर जायला जागाच नव्हती. असा एक क्षण आला
ती माझी शुद्धच हरपली असली पाहिजे. निदान आसपासच्या जगाची जाणीव तरी पुसली गेली असली पाहिजे. ग्लानी म्हणा, निद्रा म्हणा, काहीही म्हणा, काही क्षण तरी माझी जाणीव जड देहातून मुक्त झाल्यासारखी वाटली. वाऱ्यावर तरंगणाऱ्या धुलीकणासारखं मला हलटं हलटं वाटत होतं. जखमी आणि भ्रमित मनाचे ते चाळे असले पाहिजेत, नाहीतर त्या देठाव्याला दुसरा काय अर्थ असणार. असं वाटलं की मी एका लहानशा बागेत आहे, म्हणून बाग कसली घाणेरडी सडकी विकृत झाडं आणि कसला रोगट हिरवट पिवळा प्रकाश. त्या घाणेरड्या प्रकाशात ती गलिच्छ झाडं आपल्या वेड्या वाटल्या फांद्या हलवत होती, आंधळ्या आळ्यांसारखी. आणि मग एक धसका बसून मला दिसलं की या झाडांच्या जंजाळात कोणीतरी आहे. नुसतंच कोणीतरी नाही, कोणीतरी ओळखीचं. श्री! चारी बाजूंनी त्याला झाडांनी वेढून टाकलं होतं. श्रीचा सुंदर प्रिय चेहरा आता भांबावल्यासारखा ढामाढूम झाला होता. माझ्या अगदी अंतर्मनातून त्याला हात दिल्या गेली. श्रीची मान एकदम वर आली, माझ्या दिशेने वळली. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व संभ्रम एका क्षणार्धात नाहीसा झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हास्य उमलायला लागलं आणि सर्व काही अदृश्य झालं. माझ्या भोवती अंधारी खोली होती. अंधार निशब्द होता. धडधड ऐकू येत होती ती माझ्याच काळजाची होती. हातापायांना घाम आला होता. शरीर थरथरत होतं. तो भयंकर भास नाहीसा झाल्याची मी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली आणि मगच माझा श्वास मंदावला. माझ्या स्वतःच्या दुःखावरून लक्ष काही काळ उडालं होतं खरं, आणि आत्ताच्या या अद्भुत दर्शनाचा विचार मनात येत होता. आत्ताच्या या दृश्याला काही सांकेतिक अर्थ होता का? माझ्या भोवतीच्या असह्य परिस्थितीलाच मनाने एक सांकेतिक रूप दिलं होतं का? मनाची जखम इतकी खोल होती जी मेंदूलाही चाळवतील. वेदनेची काळी रात्र उलटली. सकाळ झाली, पण ही सकाळ माझ्यासाठी कोणताही दिलासा घेऊन आली नव्हती. दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात मला माझी परिस्थिती स्पष्ट दिसत होती. कोणत्या का कारणाने असेना, श्रीला माझा सहवास नकोसा झाला होता. ती त्याची इच्छा असली तर त्याच्यावरती लादण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. त्याला आवडेल तेच करणं, त्याच्या मनासारखं वागणं हाच माझा स्थायी भाव होता. पण तरीही मनात इच्छा होती की शेवटची भेट अशी तुटक होऊ नये. निदान माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती तरी मला कळेल, आणि आता स्वतःची तरी कशी फसवाफसवी करू. कदाचित त्याचं मन बदलेल अशीही आशा होती. कितीही झालं तरी शेवटी मी सर्वसामान्य मानवच ना. शेवटी त्या मर्यादा मलाही नव्हत्याच का? माझ्या चेहऱ्यावरच आतली व्यथा कोरली असली पाहिजे. दादा व आई एक शब्दही बोलले नाहीत. सकाळचं सगळं आवरून मी सरळ श्रीच्या बंगल्याची वाट धरली. सूचनेशिवाय असं अचानक जाणं हा अप्रशस्तपणा होणार होता. श्रीच्या बाबतीत असा विचार आजवर कधी आला नव्हता, पण आत्ता आला होता. पण ही भेट अखेरची होती आणि कोणताही क्षण सारखाच होता. मृत्यू येतो तो काही ग्रह नक्षत्रे शकून अपशकून पाहून येतो का? श्रीची गाडी पोर्चमध्ये नव्हती, हॉलमध्ये डोरट होता. मला पाहताच तो नेहमीसारखा हसला आणि मग एकदम त्याचा चेहरा झाकळून आला. मला शंका आली की तो माझी नजर टाळतो आहे. मालकांची नाराजी नोकरांपर्यंतही पोचली होती की काय? तसं असलं तर? डोरट खालच्या मानेने म्हणाला, मालक बाहेर गेलेत बाई. मी दिसताच नेहमी माझे सुहास्य स्वागत करणारा, श्री घरी नसला तरी मला बसवून चहा कॉफी ड्रिंक घेण्याचा आग्रह करणारा हा डोरट. मी तेथे थांबू नये अशी त्याची इच्छा उघड दिसत होती. माझाही आवाज जरा तुटक झाला होता. केव्हा परत येते? बाई, आम्हा चाकर माणसांना काय माहीत असणार? बाई तुम्ही जा, देवाच्यानं सांगतो. डोरटचा चेहरा चमत्कारित झाला होता. तो वळला, हॉलमधून निघून गेला. माझी अवस्था मोठी चमत्कारित झाली होती. काय करावं? जेथे मी नको आहे तेथे राहण्यात काय अर्थ होता? समजा नोकर माणसांशी फारच झाला तर? पराभूत मनाने मी जायला वळले. हॉलच्या दारापाशी मी क्षणभर उभी राहिले. मला वाटत होतं की पुन्हा आपण या वास्तूत परत येणार नाही आहोत.
डोळ्यात हा देठावा ट्रायमचा साठवून घ्यावा. आणि त्याच क्षणी श्रीची गाडी फाटकातून आत आली. श्रीचा हात विलक्षण सफाईदार होता. आठीव रेषेसारखं गाडीने वळण घेतलं आणि गाडी पोर्चमध्ये येऊन थांबली. मला वाटतं तोपर्यंत श्रीने मला पाहिलंच नव्हतं आणि मीही गाडीकडे नीट पाहिलं नव्हतं, कारण गाडीत श्री एकटा नव्हता. त्याच्याबरोबर कोणीतरी एक स्त्री होती. क्षणभर मनात अनेक विचारांनी गर्दी केली. डोरटच्या वाढण्याचं स्पष्टीकरण झालं. त्याला मी हे पाहायला नको होतं. बिचारा डोरट, त्याची निष्ठा ढळली नव्हती. त्याच्या मालकांची आवड फिरली होती. तरीही मला एक लहानसं समाधान वाटलंच. पण पुढे विचारायला वेळच मिळाला नाही. घटनांनीच एकदम वेग घेतला. श्री गाडीबाहेर आला, समोरून वळून आला, शेजारच्या सीटचं दार उघडून उभा राहिला. माझ्यासाठी त्याने दाक्षिण्य कधी दाखवलं नव्हतं. कडवट मनाचा एक टोला, आणि मला ते आवडलंही नसतं. दुसऱ्या भागाचा प्रतिटोला. सीटवरची स्त्री जागची हलली नव्हती. बसल्या जागेवरूनच ती माझ्याकडे पाहत होती. आता मला बदामाच्या आकाराचा डोरापान चेहरा आणि त्यावरील केशसंभार एवढंच दिसत होतं. श्रीचं लक्ष शेवटी तिच्या नजरेच्या रोखाने मागे गेलं, माझ्याकडे गेलं. त्याची प्रतिक्रिया विलक्षण शीघ्र होती. गाडीचं दार सोडून तो एकदम माझ्याकडे वळला. त्यानं एक पाऊल पुढे घेतलंसुद्धा आणि मन एकदम द्विधा झालं. गाडीत ती स्त्री त्याची वाट पाहत होती. दारामध्ये मी उभी होते. मला श्रीची खरोखरच कीव आली. मला माहीत नाही माझ्या चेहऱ्यावर कोणते भाव होते, पण श्रीने रावंडा गिळला. तो मागे वळला. आत गाडीतून ती स्त्री उतरली. तिला कशाचीही घाई नव्हती. तिने पातळाच्या घड्या सरळ केल्या, पदर हाताने चाळवला, एक हात केसांवरून अलगद फिरवला आणि मग ती श्रीच्या बरोबर दाराकडे आली. तिच्याकडे मी एकदाच आणि नीट पाहिलं. त्यानंतर मग फारसं लक्ष दिलं नाही. हो, ती सुंदर होती, अप्रतिम लावण्यवती होती. पण आता मला तिच्यासाठी वेळ नव्हता. माझं लक्ष श्रीकडे होतं, त्याच्या गोऱ्यामोऱ्या चेहऱ्याकडे. मीरा, तू येणार होतीस? आधी काहीच कळवलं नाहीस. त्याच्या आवाजात नवल होतं. जरासा आरोपही होता का आपली मनाची शंका. श्री त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रीकडे वळला. मोहिनी, तुझी ओळख करून देतो. ही मीरा, एक फार जुनी मैत्रीण. मीरा ही मोहिनी. एवढ्यातच आमचा परिचय झाला आहे. चला ना आत. मला क्षणभर प्रश्न पडला. श्री मोठ्या अडचणीत होता. त्यात आणखी भर घालायची का? मी आत्ताच निरोप घेतला तर त्याला बरं वाटेल का राग येईल? मोहिनी जरा पुढे आली आणि औपचारिकपणे हात जोडून म्हणाली, नमस्कार मीराबाई. मलाही त्या आविर्भावातून जावं लागलं. या ना, काही महत्त्वाचं काम नाही ना? मोहिनी मला विचारत होती. तिच्या आवाजात अनेक छटा होत्या. श्री इतक्याच हक्काने ती मला बोलवत होती. स्वतः निरुद्योगी राहून इतरांकडे विनाकारण जाण्याचा आरोपही त्यात होता. आणि शेवटी आव्हान होतं. तिच्यासमोर बसायची माझी हिंमत होती का? मी त्यांच्या मागोमाग आत गेले. हॉलमध्येच आम्ही तिघं बसलो आणि मग प्रथमच मी या मोहिनीला नीट पाहिलं. चेहरा अप्रतिम होताच, शरीराचं सौष्ठवही आकर्षक होतं. निदान पुरुषांना आकर्षक वाटलं असतं. पण खरं लक्ष वेधून घेत होते ते तिचे डोळे. जरासे ढारेच, पण मधूनच एक जरा चमत्कारिक हिरवट झाट नेणारे, विशाल, भावदर्शी, चंचल. मोहिनींच्या डोळ्यांपुढे पाहता पाहता काल रात्रीच्या त्या विलक्षण स्वप्नाची, भासाची म्हणा आठवण झाली. आतल्या आत शरीरावर एक काटा आल्यासारखं वाटलं. स्वप्नातली सडकी कुचकी झाडं मृत्यूचं प्रतीकच. आणि ही मोहिनी, तारुण्याने रसरसणारं तिचं शरीर. दोन किती भिन्न गोष्टी, त्यांच्यात काय साम्य असणार? पण तिच्याकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यासमोर ती वेडी वाटडी झाडे येत होती. निळसर हिरव्या प्रकाशात आपल्या फांद्या आंधळेपणाने हलवणारे ते आकार. श्रीचा आवाज आला, मीरा, घेणार आहेस ना काहीतरी? मला वाटलं त्याने मला आधी एक दोनदा विचारलं असावं. मीच विचारत गरटो होते. जरा गडबडून मी म्हणाले, हो घेईन ना, काहीही चालेल मला.
डोरर, मीराची पण ट्रॉफी आण रे, श्री म्हणाला. बरोबर 10 मिनिटांनी मी श्रीच्या बंगल्यातून बाहेर पडले. मला हवी होती ती चर्चा झालीच नाही. पुढच्या भेटीचाही विषय अर्थात निघाला नाही. श्रीला अडचणीत टाकायची माझी इच्छा नव्हती. त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोहिनीशी स्पर्धा करायलाही मी तयार नव्हते. पण खरं सांगायचं म्हणजे मोहिनीच्या अनपेक्षित भेटीने मनातल्या विचारांना एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. श्री मोहिनीभोवती सारखा पिंगळा घालत होता हे तर मी स्वतःच पाहिलं होतं. वास्तविक मला तिचा द्वेष वाटायला हवा होता, श्रीचा संताप यायला हवा होता, पण त्यातलं काहीच घडलं नाही. जर काही वाटलंच असेल तर ती श्रीची काळजी वाटत होती. माझे विचार त्याला समजले असते तर तो ठासच भडकला असता. पण मला तरी तो एखादं नवीन खेळणं मिळालेल्या मुलासारखा वाटत होता. मोहिनीने मला अनेक प्रश्न विचारले. जरुरीपुरते होय किंवा नाही एवढीच उत्तरे मी दिली. तिच्या नजरेतही एक हिशोब होता, पण त्या डोळ्यांचा वेध घेणं माझ्या शक्तीपलीकडचं होतं. माझी पाठ फिरली की ती श्रीला माझ्याबद्दल विचारणार होती, अगदी खोदून खोदून विचारणार होती. श्री, तिला सांभाळून उत्तरं दे, एवढंच मी मनाशी म्हणाले. हा विचार अनाहूत होता. श्रीला काहीतरी धोका आहे अशी माझी भावना झाली होती. माझा स्वतःचा विचारही त्यात येत नव्हता. माझ्यामुळे श्रीवर काही दंडांतर येऊ नये एवढीच माझी इच्छा होती. हे मनाचे व्यापार, यांचे नियम कोणाला माहीत आहेत? खोल पाण्यातून एखादा जलचर उसळी मारून वर यावा तसे ते मनात उत्पन्न होतात. कोठून आले, कसे आले हे कोणाला कळणार? श्रीचं पत्र संध्याकाळी मिळालं. पत्र वाचल्यावर मला वाटलं की असली काहीतरी अपेक्षाच केली होती. प्रिय मीरा, काही गोष्टींचं स्पष्टीकरण करायचे आहे. जमलं तर उद्या सकाळी येत आहे, घरी राहा. आलो नाही तरी रागावू नकोस प्लीज. श्री. पत्राची भाषा अनौपचारिक होती आणि त्यानेच मला धीर आला. निदान काही वेळा तरी श्री मला या नात्यानं वाढवत होता. याचा अर्थ इतर काही वेळा त्याच्या मनात नाती बदलत होती, पण हा अर्थ माझ्या लक्षात मागाहून आला. घरी राहा हे मला कशाला सांगायला हवं? त्याच्यासाठी मी सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसाचे 24 तास थांबायला तयार होते. मनाला जरा तरी शांतता मिळाली होती. कालची हाताताई वेदना आता गेली होती. दादाही सकाळी जरा चाचरत म्हणाला होता, मीरा, कालच्या माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस हं. माझा अगदी नाईलाज झाला बोल. दादा, काही बिघडलं नाही तू सांगितलंस त्याने. माझा हा पवित्र त्याला अनपेक्षित होता. मी म्हटलं की मला राग आलेला नाही. ओह, आय सी, बायका. त्याच्या मनात विचार आला असेल. 8:30च्या सुमारास श्री आला. जरा घाईतच असल्यासारखा वाटत होता. त्याला ही भेट अवघड जाणार होती. मी कोणत्याही अडचणी आणल्या नाहीत तरीही. मी तर त्याच्या मदतीला तयारच होते. मीरा, काल सगळा गोंधळच झाला. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. मीरा, मला काल सगळा गोंधळच झाला. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं, पण वेळ मिळाला नाही. आताही तू घाईत दिसतोस श्री. हो, मला जायचं आहे. मोहिनीकडे? मी आवाज शक्य तेवढा नैसर्गिक ठेवला होता. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. मग सवडीने भेटला असतास तरी चाललं असतं की. श्री घाम पुसत होता. ओ गॉड, तुला कसं सांगू, मला माझी शरम वाटते बोल. तुला सांगायचं धीरच होईना. मीरा, श्री, मला माहीत आहे. ते मोहिनी, श्री तिच्याबद्दलच सांगणार होतास ना? हो, पण तू कसं ओळखलंस? जसं काही ते लपूनच राहणार होतं. वेडा कुठला. पण सर्व पुरुष इथून तिथून सारखेच, भाबडे, आंधळे. श्री, प्लीज, मी तुला स्पष्टीकरण मागत आहे का? श्री मान हलवत होता. डच्च आवळलेल्या मुठी मांडीवर आपटत होता. तू मागत नसशील, पण मला माझ्या कृतीचं स्पष्टीकरण द्यायला नको का? ठीक आहे, सांग तर. मी एक उसासा सोडून म्हटलं, पण त्याला शब्द सापडेनात. ढटकेत तो माझ्याकडे पायी, ढटकेत मान खिडकीकडे वळवी. काही वेळ हा फारच झाल्यावर मग मलाच राहावे ना. श्री, तुझं मोहिनीवर प्रेम बसलं आहे, हेच सांगायचं होतं ना तुला? हो हो मीरा, त्याचं असं झालं. ठीक आहे, निदान तिचं गुणवर्णन तरी करू नकोस.
मीरा, तुला मोहिनी माहीत नाही. श्री, मला सर्व काही माहीत आहे. मीरा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मोहिनी सालस आहे, सुस्वभावी आहे, प्रेमळ आहे. श्रीला कळत नव्हतं का की या गोष्टी माझ्यासमोर बोलणं म्हणजे माझा अपमान होता, माझा उपमर्द होता. पण श्री भानावरच नव्हता. नाहीतर तो असा शिष्टाचाराला सोडून वाढलाच नसता. श्री, माझा कोणताही गैरसमज झालेला नाही. मी त्या मोहिनीला पुरेपूर ओळखते. तिच्या गुणवर्णनाची काही आवश्यकता आहे का? श्री भांबवल्यासारखा झाला. त्याला काय बोलावं ते सुचेनाच. मीरा, तुझ्या वाढण्याचा मला अर्थच लागत नाही. त्याच्याशी कसं वाढावं हे मलाही कळेना. त्याची अपेक्षा काय होती? माझ्या शरीराचा संतापाने भडका उडावा, दुःखाने मला भोवळ यावी, प्रेमभंगाच्या अपमानाने मी त्याचा द्वेष करावा. यापैकी काहीही होणं मला शक्य नव्हतं. त्याच्या यातनांतून त्याला सोडवण्याचा एकच उपाय होता ही भेट संपवणे. त्यांच्या संभ्रमित चेहऱ्याकडे मलाही फार वेळ पाहावलंच नसतं. मी तरी स्वतःच्या भावना किती वेळ आवरून धरणार. मी उठले, त्याच्याजवळ गेले, त्यांच्या केसावरून अलगद हात फिरवला. श्री, कदाचित तू परत इकडे येणार नाहीस. नाही, मी असं म्हणालो का? ठीक आहे, ये हवा तर, पण मी तुला कोणत्याही वचनात गुंतवत नाही. आणि मग अगदी हलकेच, श्री, माझी एकच मागणी आहे. कधी काळी जर तू संकटात सापडलास तर माझी आठवण ठेव. खोट्या मानापमानाच्या कल्पनांनी मी रागावले आहे अशी समजूत करून घेऊ नकोस. पण माझ्यावर असं काय संकट येणार आहे? येऊ नये अशीच माझी देवापाशी प्रार्थना आहे. पण समजा आलंच तर माझी आठवण ठेवशील ना? तेवढाच एकच शब्द दे. हो, तुला मी कधीच विसरणार नाही. वेढा श्री जायला उठला आणि मग मला अगदी राहवलंच नाही. त्याचा हात हातात घेत मी म्हणाले, श्री, सांभाळून राहा बरं, फार फार सांभाळून राहा. मीरा, हे काय आज नवीनच मांडलं आहेस? श्री, आता जा, जास्त थांबू नकोस. मला बोलणे अशक्य होत होते. श्री निघाला. एक दोनदा मागे पाहत तो थांबला, पण शेवटी गेला. जेमतेम माझी खोली गाठण्या इतपत मला वेळ मिळाला. आणि मग अश्रू आले, माझ्यासाठी आणि श्रीसाठीही. दिवसाची सुरुवात अशी झाली. दिवसभर मनात श्रीचेच विचार येत राहिले. माझ्या प्रतिक्रियेचं मलाच नवल वाटत होतं. श्रीच्या चंचलपणाने मला राग आला नव्हता, कारण गेल्या 2 दिवसातच 3दा-4दा मला दिसलं होतं की मला पाहताच त्याचा चेहरा खुलतो, पण मग लाडलीच त्याची नजर गोठत जाते. पावलं अडखळत होती. असं वाटावं की कोणीतरी जाणून बुजून त्याच्या मनावर एक आवरण घालत आहे, त्याची स्मृती पुसून टाकत आहे. हाच विचार मी प्रथमपासून शोधत होते. श्री कोणाच्या तरी अंमलाखाली गेला होता. त्याची मला सारखी काळजी वाटत होती, ती यासाठीच. रात्रीचं स्वप्न याचंच निदर्शक होतं आणि या सर्वात मोहिनीचा कुठेतरी संबंध होता. तिला पाहताच मला ती स्वप्नातली भयान बाट दिसली होती. तिच्या केवळ जवळीकीने शरीरावर काटा उभा राहिला होता. तसं पाहिलं तर मी तिला प्रथमच पाहत होते, पण मनाच्या कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर मला जाणवलं होतं की ही स्त्री वाईट आहे, दुष्ट आहे. श्री आत्ता वाटतो आहे तो स्वेच्छेने नाही, या मोहिनीच्या अंमलाखाली तो तसा वाटतो आहे. कोणी म्हणेल काय विक्षिप्त कल्पना, आजच्या युगात अशा गोष्टी कधी घडतात का? पण हा तर्क आणि ही मीमांसा मला निरुपयोगी ठरली. माझा विश्वास मी बदलू शकत नव्हते. रात्र झाली, झोपायला जायची इच्छाच नव्हती. काहीतरी वाचण्याचा, रेडिओ ऐकण्याचा प्रयत्न केला, पण कशात लक्षच लागत नव्हतं. आणि फार उशिरापर्यंत जागत बसले तर लगेच आई विचारायला यायची. तेव्हा खोली गाठली, दिवा मालवला, टॉटवर अंड टाकलं. अंधार झाला की वेदनेचे पाश सर्व अवकाशात पसरणार होते, पण त्यातून सुटका नव्हती. कितीतरी वेळ तळमळ झाल्यावर झोप लागली आणि पुन्हा एकदा माझ्यासमोर ती बाग होती. गढूळ प्रकाशात वळवळ करणारी झाडं, त्यांच्या फांद्यांवरून सापासारखे लोंबणारे शेवाळाचे धागे, बुरसटलेल्या खोडांवर चिकटलेली नासकी बांडगुळं. मनात एक विलक्षण घृणा, विलक्षण किळस उत्पन्न झाली. या झाडांचा स्पर्शही विषारी असला पाहिजे. त्यांच्या आसपासची हवा माणसाला गुदमरून टाकली. मला ते दृश्य नको होतं, पण स्वप्नात आपण पराधीन असतो, असह्य असतो. दूरवरच्या अर्धप्रकाशात काहीतरी हालचाल झाली.
कोणीतरी धावत येत होतं. सरळ अशी वाटच नव्हती, सारख्या फांद्यामध्ये येत होत्या. चेहऱ्याभोवती शेवाळाचा ढुंटा पडत होता. त्यातून धडपडत पुढे येणारी ती व्यक्ती पाहताच माझ्या मनात एक भयानक शंका आली होती. हा माझा श्री तर नाही? तो श्रीच होता. त्याच्या हालचाली मंदावत होत्या, हातापायात त्राण राहिलं नव्हतं. आणि शेवटी तो थबकून थांबला. क्षणभरच मला त्याचा चेहरा दिसला. त्यावरची आर्त वेदना टाळीच चिरीत गेली. आत कुठेतरी टोळ फिरवली गेली आणि मनातून प्रेमाची, सहभावनेची एक प्रचंड उर्मी निघाली. माझी किंकाळी निशब्द होती, पण ती त्याच्यापर्यंत पोचली. त्याची मान वर आली, डोळे माझ्यावर ठेवले आणि असं परिवर्तन मला आजवर दिसलेलं नाही. ढगाळून सूर्य यावा आणि सर्व दुसरता नाहीशी व्हावी, तसा त्याचा चेहरा एकदम निवळला आणि त्याच क्षणी तो सर्व देखावा नाहीसा झाला. मी जागी झाले होते. अंधारात शरीर थरथर कापत होतं. श्वास जोराने येत होता. आता या विलक्षण दृश्यातला योगायोग गेला होता. मला हा देखावा पुन्हा दिसला. त्यामागे काहीतरी कारण होतं. मला दिसणारी बाट खरी होती का सांकेतिक होती मला माहीत नाही. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झाली होती. श्री कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडला होता. त्याला स्वतःला त्याची प्रत्यक्ष जाणीव नसेलही, पण त्याच्याभोवती पडलेले पाश आवळायला लागले की त्याची जाणीव मला होत होती. हे दोनदा झालं होतं आणि दोन्ही वेळा मी अगदी शेवटच्या क्षणी त्याच्यापर्यंत पोचले होते. पण समजा पुढच्या खेपेस मला उशीर झाला तर? सभोवती अंधार होता तसा मनातही होता. कशाची स्पष्ट कल्पना नव्हती. एक भावना मात्र क्षणाक्षणाला पक्की होत चालली होती. कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने ही मोहिनी यात गुंतलेली आहे. आणि हळूहळू मनात एक निर्धारही आकार घेत होता, पक्का होत होता. श्रीला सांगण्यात अर्थ नव्हता. धोक्याची सूचना त्याला कळलीही नसती. जे काय करायचे ते मला स्वतःलाच करायला हवं होतं आणि ते शक्य तर श्रीच्या नकळतच.